नमस्कार मित्रांनो. वैष्णवी हगवणे प्रकरण आपल्याला माहीतच असेल. वैष्णवी हगवणे प्रकरण महिला आयोग आणि विपुल दुशिंगविषयी चॅनलवर व्हिडिओ आपण बघितलेच असेल. पण वैष्णवी हगवणे प्रकरणासारखंच हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडलेलं पूजा सुरवसे प्रकरण, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता वेधून घेतलं आहे. एक तरुण विवाहित महिलेच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हुंडाबळी, कौटुंबिक छळ आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं, कुटुंबियांचे आरोप काय आहेत, पोलिसांची भूमिका काय आहे आणि या घटनेमुळे समाजासमोर कित्येक प्रश्न उपस्थित झाले आहेत, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूया. पूजा सुरवसे ही बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातील रहिवाशी होती. कुटुंबियांच्या माहितीनुसार तिचा विवाह मे 2025मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला गेला. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत होतं. मात्र काही महिन्यानंतर परिस्थिती बदलू लागल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी आता केला आहे. पूजांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की विवाहानंतर सासरच्या मंडळीकडून अतिरिक्त पैशाची मागणी सुरू झाली होती. ही मागणी केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नव्हती, तर ती हुंड्याच्या स्वरूपात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कुटुंबियाच्या तक्रारीनुसार तब्बल 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या मागणीमुळे पूजा मानसिक तणावाखाली गेली, असेही तिच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे. कुटुंबियांच्या आरोपानुसार त्यांनी काही रक्कम सासरच्या मंडळींना आधीच दिली होती, मात्र त्यानंतर कथित छळ थांबला नाही. वेळोवेळी पैशासाठी दबाव टाकला जात होता आणि याच कारणामुळे पूजा नैराश्यात गेली होती, असा दावा कुटुंबियांनी केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्याचे काम सध्या तपास यंत्रणा करत आहेत. 2 जून 2026 रोजी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पूजाचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा तसेच प्राथमिक तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली. घटनेनंतर पूजाच्या भावाने पोलिसाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये पतीसह सासरच्या 6 जणांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हुंड्यासाठी छळ, मानसिक त्रास आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पती, सासू, सासरे, 2 दीर आणि इतर एका नातेवाईकाचे नाव समोर आल्याचे वृत्त समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून संबंधित व्यक्तीची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी महिलांवर अत्याचारांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांनी कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे, तर काहींनी तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नयेत, तपासांती जे सत्य येईल ते आपण ठरवू, असं काहींचं म्हणणं आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळीच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. कायद्याने हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा असतानाही अशा प्रकारच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ कायदा असून चालत नाही, तर त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जागरूकता देखील तितकीच आवश्यक आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या निमित्ताने पुढे आला आहे. विवाहानंतर अनेक महिला मानसिक, आर्थिक किंवा भावनिक दबावाखाली जगत असल्याची तक्रारी वेळोवेळी समोर येतात. मात्र अनेक वेळा सामाजिक दबावामुळे किंवा कुटुंब टिकवण्याच्या प्रयत्नात त्या आपली व्यथा उघडपणे मांडू शकत नाहीत. तज्ज्ञांच्या मते अशा परिस्थितीत महिलांना मानसिक आधार, कायदेशीर मदत आणि कौटुंबिक समुपदेशन उपलब्ध होणे गरजेचे आहे. समस्या गंभीर होण्यापूर्वी संवाद आणि हस्तक्षेप झाला तर अनेक घटना टाळल्या जाऊ शकतात. आता या प्रकरणात पोलीस तपास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मोबाईल, कॉल रेकॉर्ड, संदेश, आर्थिक व्यवहार, कुटुंबियांचे जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील दिशा निश्चित केली जाईल. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षावरच या प्रकरणाचे खरे चित्र स्पष्ट होईल. सध्या उपलब्ध माहितीनुसार तक्रारीतील सर्व आरोप हे फिर्यादी पक्षाने केलेले आरोप आहेत. संबंधित आरोपीची बाजू आणि तपासातील निष्कर्ष समोर येणे बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दोषी किंवा निर्दोष ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे आणि संबंधित आरोपीचं म्हणणं काय आहे आणि आरोपीचा बचाव आरोपी कसा करू शकतो त्याबद्दल या चॅनलवर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल. पण बीडमधील पूजा सुरवसे प्रकरण हे एका कुटुंबाचे दुःख नाही, तर समाजाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज दर्शवणारी घटना आहे. महिलाच्या सन्मानाचा, सुरक्षिततेचा आणि
समानतेचा प्रश्न आजही अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपात अस्तित्वात असल्याचे अशा घटनांमधून समोर येतं. या प्रकरणाचा तपास पुढे कसा होतो, पोलिसांना कोणते पुरावे मिळतात आणि न्यायालयीन प्रक्रियेत कोणते नवे तपशील समोर येतात, याकडे संपूर्ण लक्ष महाराष्ट्राचं आणि आपल्या चॅनलचं असेलच. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढील अपडेट मिळताच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक करून कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की व्हिडिओ का आवडला नाही आणि काय चेंजेस करावे हे जरूर कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.